खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। साळवे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रुपाली बोरसे यांचा विजयानंतर समर्थकांनी केला जल्लोष। सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली। काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी तहसील कार्यालय शिंदखेडा इथं मतमोजणी करण्यात आली। त्यात साळवे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 2 उमेदवार आमने-सामने उभे होते। त्यात रुपाली कैलास बोरसे यांना 416 मतं तर कमलबाई पौलत बोरसे यांना 135 मतं मिळाली। रुपाली बोरसे यांचा 281 प्रचंड मतांनी विजयी झाला। विजयानंतर समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली साळवे ग्रामपंचायतची सदस्यपदाची पोटनिवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीचे ग्रामपंचायत गटनेते तथा सरपंच प्रतिनिधी संतोष वाघ यांच्या नेतृत्वात लढवली गेली। यासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसेसह ग्रामपंचायत सदस्य साळवे ग्रामस्थांनी सहभागी होऊन विजयासाठी कंबर कसली होती व मोलाचं सहकार्य लाभले होते। मागील काळात मयत झालेल्या सदस्या पुष्पा बोरसे यांची रिक्त झालेल्या जागेवर सदस्यपदासाठी सदर निवडणूक घेण्यात आली होती। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। पोटनिवडणुकीत आमच्याकडे रुपाली कैलास बोरसे हे न्हावी समाजाचं उमेदवार होतं। तरी आम्ही भरपूर याच्यासाठी प्रयत्न केला की आधी बी आमच्या पॅनलकडनं न्हावी समाजाचा उमेदवार होता, परंतु त्याची आई वारल्यामुळे त्या जागेवर पोटनिवडणूक इलेक्शन लागलं। म्हणून आमचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या उमेदवाराची जागा होती त्या उमेदवाराच्याच कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। तरी विरोधी गटाकडनं शिवसेनेचे कमलबाई पौलत कोडी यांनी उमेदवारी दाखल केली होती। आम्ही भरपूर गावाच्या बऱ्याचशा वरिष्ठ लोकांनी प्रयत्न केले की भाऊ 2.5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि इलेक्शन काय लावता, कॉम्प्रोमाइज करून घ्या, त्यांची जागा आहे, पुढे तुमचा विचार करू। परंतु काही गद्दार लोकांनी इलेक्शन लावण्याचा प्रयत्न केला आणि बाहेरून त्यांनी हे केलं, म्हणून त्यांना ही चांगलीच कानसली भेटली। शेवटी गद्दारी केल्यानं हा चांगल्या प्रकारचा मतदार बंधूंनी धडा दिलेला आहे त्यांना की भविष्यात अशा प्रकारच्या गद्दारी करू नये, गावाचा एकोबा सलोखा कायम राहावा, नेहमी सुख समृद्धीने गुया गोविंदाने लोक राहायला पाहिजे। आम्ही कुठेतरी 2.5 वर्षापूर्वी आमचे लोकनेते सरपंच संतोष भाऊ यांच्या पॅनलने विजयी झाले होते ना, त्यांच्या नेतृत्वात श्री संतोष भगवान वाघ हे लोकनियुक्त सरपंचाचे प्रतिनिधी आहेत। यांनी या इलेक्शनसाठी भरपूर मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला आणि लोकांनी त्यांच्या इमानदारीला आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला न्याय दिलेला आहे आणि सर्वांचा सांघिक विजय आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे। धन्यवाद। थांबतो मी प्रकाश।